शिक्षकांना शिकवलेल्या शिकवणीच्याच जोरावरती पुढे जाऊन विद्यार्थी काम करत असतात। त्याच शिकवणीच्या जोरावरती आपापलं नाव वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ते विद्यार्थी कमवत असतात आणि त्या विद्यार्थ्यांकडून शिक्षकाप्रती आदर व्यक्त केल्याचा दिवस म्हणजे आजचा 5 सप्टेंबर। आणि याच 5 सप्टेंबर या शिक्षक दिनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते चांगलं काम करणाऱ्या शिक्षकांचा सन्मान केला गेलेला आहे। महाराष्ट्रातील काही शिक्षकांचा देखील त्यांच्या हस्ते सन्मान केला गेलेला आहे आणि त्यातीलच एक नागपूरचे शिक्षक आहेत अनिल जिपकाटे सर। खूप खूप स्वागत आहे तुमचं। खरं तर अभिनंदन तुमचं। पहिलं तर तुम्हाला राष्ट्रपतींच्या हस्ते आज पुरस्कार मिळालेला आहे, काय भावना आहेत तुमच्या पहिल्या? सर मी फार आनंदी आहे हा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार मिळाला त्याबद्दल। आणि हा पुरस्कार मी आजपर्यंत केलेल्या निस्वार्थ कार्याची पावती आहे आणि तो पुरस्कार मला यावर्षी मिळाला। हा पुरस्कार नागपूर विभागासाठी पहिल्यांदाच आहे आणि महाराष्ट्रामध्ये वेल्डर व्यवसायासाठी सुद्धा हा पहिल्यांदाच आहे। हा सुद्धा एक म्हणजे मोठा आनंद आहे। तुम्ही ज्या क्षेत्रासाठी शिकवता ITI चे विद्यार्थी तुम्ही घडवता, वेगवेगळ्या ठिकाणी तुमचे विद्यार्थी काम करतात, वेगळा प्रयोग आहे कारण आतापर्यंत ग्रामीण भागामध्ये शिकवलेला किंवा विद्यार्थ्यांना शिकवणी देण्यासाठी पण स्किल डेव्हलपमेंटमध्ये हा पहिल्यांदाच पुरस्कार आहे। स्किल डेव्हलपमेंटमध्ये वेल्डर व्यवसायाला हा पहिल्यांदा पुरस्कार आहे। याच्या अगोदरही 2 पुरस्कार मिळालेले आहेत, परंतु एक कोपाला मिळालेला होता आणि एक पेंटर ट्रेडला मिळालेला होता। पण नागपूर विभागाला हा पहिल्यांदाच पुरस्कार आहे आणि वेल्डर व्यवसायाला पहिल्यांदाच। वेल्डर हा क्षेत्र असा आहे की कुठल्याही कंपनीमध्ये ITI वेल्डरच्या प्रशिक्षणार्थ्यांना जॉब हा हमखास असतोच आणि या क्षेत्रामध्ये मुलांना आणि मुलींनासुद्धा खूप स्कोप आहे आणि यामध्ये एक चांगल्या रीतीचं करिअर बनवण्याची एक संधी आहे। म्हणजे आपण सॅलरीचा जर विचार केला तर आपण विचार करू शकत नाही एवढ्या सॅलरीपर्यंत आपण पोहोचू शकतो। आज इंजिनियरलाही लाजवेल असा पगार वेल्डर व्यवसायाच्या प्रशिक्षणार्थ्यांना मिळतो आहे। सर तुम्ही वेगळा काय प्रयोग केला, म्हणजे तुमच्या कामाची दखल नेमकं कशामुळे घेतली गेली राष्ट्रपतींकडे, किंवा तुम्हाला तो पुरस्कार देण्यासाठी तुमच्या वेगळ्या कुठल्या कामाचा ठसा त्यांच्यावरती उमटला? मी प्रशिक्षण देत असताना प्रशिक्षण सोपं व्हावं, व्हिज्युअलायझेशनचा उपयोग व्हावा आणि सोप्या पद्धतीनं मुलांना समजावं यासाठी मी प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग, इन्क्वायरी बेस्ड लर्निंग या माध्यमातून वेगवेगळे प्रोजेक्ट तयार करतो। त्या प्रोजेक्टच्या माध्यमातून म्हणजे ते प्रोजेक्ट असे असतात की आमच्या मुलांना केलेला प्रोजेक्ट हा मार्केटमध्ये विकला जातो आणि त्याची ब्रँडिंगसुद्धा तो करतो। तर या पद्धतीनं आम्ही करतो आहे। ती एक काम झालं। त्यानंतर आम्ही यूट्यूब चॅनलवर 936 व्हिडिओ बनवले आणि हे व्हिडिओ संपूर्ण सिलेबसवर आधारित आहेत। त्यानंतर वेगवेगळ्या सिलेबसचा आहे, इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स असेल, वर्कशॉप कॅल्क्युलेशन असेल, इंजिनिअरिंग ड्राइंग असेल, एम्प्लॉयबिलिटी स्किल असेल, फिटरचं असेल, वेल्डरचं असेल, वेल्डर MCQ बँक असतील, असे वेगवेगळे व्हिडिओ बनवले आणि यशोगाथा केली। प्रशिक्षणार्थ्यांना वेगवेगळ्या रोजगाराच्या संधी मिळाव्या याच्यासाठी सुद्धा व्हिडिओ बनवले। तर हेही एक उल्लेखनीय कार्य आहे। सोबतच लिखाणाचं काम केलं आणि लिखाणाचं काम करत असताना 2 टेक्स्टबुक लिहिल्या आणि 4 MCQ बँक केल्या। त्या MCQ बँकचं वैशिष्ट्य आहे की त्या MCQ बँक ह्या 3 लँग्वेजमध्ये आहे, इंग्रजी, मराठी आणि हिंदी। आपल्या ग्रामीण भागातील मुलाला कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम येऊ नये, त्याला कॉन्सेप्ट समजावे आणि इझी पद्धतीनं समजावे यासाठी ह्या पुस्तकामध्ये 3 लँग्वेजचा उपयोग केला। अशा पुस्तकं मार्केटमध्ये नाही आहेत आणि माझी जी पुस्तक बनवली आहे वेल्डर टेक्स्ट थेरी, यामध्ये QR कोड आहेत पाठावर, प्रत्येक पाठावर मी बनवलेल्या व्हिडिओचे QR कोड आहेत। तर हा एक मोठा काम झाला। वेगळा तुम्ही आता पुस्तकाचा QR कोडचा उल्लेख केला, तो वेगळा आहे। त्याच्या अगोदरचं मी थोडं जातो, तुम्ही यूट्यूबचा उल्लेख केला। टेक्नॉलॉजी, सोशल मीडियाचा जमाना आहे, सगळ्या प्रत्येकाच्या हातामध्ये आता मोबाईल आहे, प्रत्येकजण यूट्यूब, इंस्टाग्राम हे सगळ्या सोशल मीडियाची माध्यमं बघत असतो। त्यात तुम्ही यशोगाथा टाकल्यात, म्हणजे आता काम केलं तुम्ही किंवा या क्षेत्राकडे आलात तर लगेचच तुम्हाला रिझल्ट आहे, हे विद्यार्थ्यांना दाखवलं जातं, आकर्षित केलं जातं, म्हणून विद्यार्थ्यांचा ओढा तुमच्याकडे जास्त येतोय। विद्यार्थ्यांना आम्ही म्हणतोय की या क्षेत्रामध्ये बऱ्याचदा आम्ही ॲडमिशन घेताना 80% 85% मुलगा हा दुसऱ्या ट्रेडकडे वाढतो, तेव्हा आम्ही म्हणतो की चॅलेंज आहे, तू या क्षेत्रात ये आणि त्या क्षेत्रापेक्षाही तुला नोकरीवर पहिल्यांदा लावून दे आणि चांगल्या पगारावर। तर आमच्या ट्रेडची मुलगी ही 35,500 रुपये पहिला पगार भेटला ITIचा 1 वर्षाचा कोर्स केल्यानंतर। आम्ही या कोर्स दरम्यान म्हणजे माझी टीचिंग मेथडमध्ये मी जातो, तर मी ऑन जॉब ट्रेनिंगच्या माध्यमातून, इंडस्ट्रियल विजिटच्या माध्यमातून मुलांना इंडस्ट्री अवेअरनेस यावं, हँड्स ऑन प्रॅक्टिस यावी, इंडस्ट्रीमध्ये असणारी टेक्नॉलॉजी आपल्या मुलांना माहीत व्हावी, त्यासाठी मग CSR फंडमधून मशीनसुद्धा मिळवली। पण कंपनी आपल्याला CSR फंड केव्हा देईल,
जर डिपार्टमेंट मिळवून दिलं तर ठीक आहे, पण एक निदेशक जेव्हा काम करतो तर कंपनीलासुद्धा अपेक्षा असतात, तर त्यांनासुद्धा प्रामाणिक प्रशिक्षणार्थी मिळावे. मुलांना आम्ही मोटिवेट करतो की इंडस्ट्रीमध्ये आपण 1 वर्ष प्रामाणिकपणाने काम करा. तुम्ही जर काम केले, स्किल वाढवत गेले तर तुम्हाला निश्चितच कंपनीवाला कधीच काढणार नाही आणि तुम्ही मागाल ती रिक्वायरमेंट तुमची पूर्ण करत जाते आणि तुमच्यासाठी काम करते मग कंपनी. म्हणजे तुम्ही काम करत राहा, मोबदला तुम्हाला मिळत राहील, हा तुमचा मंत्र आहे, तो तुम्ही विद्यार्थ्यांना तुमच्या देतात. खरं तर हेच शिक्षकाचं खरं काम आहे. शेवटचा प्रश्न विचारतो सर, शिक्षकाचा सगळ्यात जवळचा नातलग कोण असेल? घरचे तर आहेतच, पण सगळ्यात जवळचा नातलग कोण असेल तर विद्यार्थी आहे असं आपण म्हणतो. या तुम्हाला पुरस्कार मिळाल्याच्या नंतर तुमच्या विद्यार्थ्यांच्या नेमकं भावना काय होत्या? जेव्हा जाहीर झाला तेव्हा त्यांच्या भावना काय होत्या? विद्यार्थी फार आनंदित होते. अनेक माझे प्रशिक्षणार्थी ज्यांचे स्वतःचे उद्योग आहेत असे विद्यार्थीसुद्धा खूप खुश झाले. वारंवार त्यांचे फोन यायला लागले आणि त्यांना असं वाटते की म्हणजे सरनं जे केलं आमच्यासाठी तर त्याची पावती निश्चितच हा पुरस्कार त्यांना भेटायला पाहिजे होता, अशी प्रतिक्रिया होती पोरांची. आता हा पुरस्कार मिळाला, कामाचं ओझं वाढलंय असं म्हणायचं? नाही, ओझं नाही सर, कारण हा माझा छंद आहे. मुलांना शिकवणे, मुलांना रोजगार देणे हा माझा छंद आहे आणि त्यासाठी मी म्हणजे नेहमी काम करायला एनर्जेटिक आहे. निश्चितच हे अनिल जिपकाटे सर होते. त्यांना आज राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार मिळालेला. त्यांनी भावना व्यक्त केलेल्या आहेत आपल्या, आणि भावना व्यक्त करत असतानाच त्यांनी सांगितलेलं आहे की विद्यार्थ्यांना शिकवणं हा माझा छंद आहे आणि त्याच छंदाचं काम करत करत मी अनेक विद्यार्थी माझे घडवले आणि ते विद्यार्थी देखील वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करतात. त्या वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या विद्यार्थ्यांच्याच जीवावरती मला हा पुरस्कार मिळाला, अशा पद्धतीच्या देखील भावना या ठिकाणी शिक्षक अनिल जिपकाटे यांनी व्यक्त केल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. कॅमेरामन विनोद कुमार सह मी प्रमोद जगताप, TV9 मराठी, नवी दिल्ली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.